एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे हे भेटीसाठी पोहोचले आहेत। गेल्याच आठवड्यामध्ये खरं तर बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं शिवतीर्थवर म्हणजेच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर या दोघांची भेट झालेली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होतीये। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भावांची थेट चर्चा होत असल्याची माहिती समोर कळते। तर शिवतीर्थवर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटींचा सिलसिला हा सुरूच आहे। आज पुन्हा एकदा भेट होतीये। या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा होतीये बघणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, आजच्या भेटीचं नेमकं काय औचित्य आहे? माधवी, ज्या प्रकारे आपण बघतोय महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष तयारी करते, आपली रणनीती ठरवते आणि त्यामध्ये संभाव्य युती ज्या प्रकारे आपण बघतोय जागा वाटपाची प्राथमिक चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाल्याचं कळतंय आणि आता ही चर्चा पुढे जाण्यासाठी दोन प्रमुख नेते हे आज पुन्हा एकदा आपण बघतोय दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या प्रकारे आपण बघतोय महाविकास आघाडीमध्ये मनसेमुळे बिघाडी होते का अशी मध्ये चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये आता मनसेला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सोबत घेतलं जावं उद्धव ठाकरेंचा तशा प्रकारे प्रयत्न सुरू आहे, कारण काँग्रेस स्वबळाचा विचार करते आणि या सगळ्याची चर्चा आणि पुढे नेमकं कसं जायचं, कारण एकीकडे प्रारूप मतदार यादी सुद्धा जाहीर झाल्यात, त्यामध्ये सुद्धा मोठे घोटाळे समोर येत आहेत, दुबार मतदारांची नावं समोर येत आहेत आणि यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे वारंवार प्रश्न उपस्थित करत। त्यामुळे या सगळ्या रणनीती संदर्भात आणि जी युती होणार आहे, जागा वाटप ची चर्चा होणार आहे, या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा होऊ शकते आणि त्यामुळेच आपण बघतोय उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माधवी, नक्कीच ही भेट तितकीच महत्त्वाची आहे, कारण जसं तू सांगतोयस की महाविकास आघाडी संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। मात्र उद्धव ठाकरे हे कुटुंब समवेत गेले आहेत की ते एकटेच आहेत की त्यांच्यासोबत इतर काही नेते आहेत? सध्या तरी जी माहिती घेतली त्यामध्ये आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे आहेत सोबत, त्यांच्या सध्या तरी आपल्याला नेते दिसत नाही, मात्र दोन प्रमुख नेत्यांची ही चर्चा असल्याचं कळतंय। कारण आपण बघितलं की महाविकास आघाडी ही एक संघ राहावी, त्यासोबतच काँग्रेसला सुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे आणि मनसे सोबत युतीची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्रित राहावेत आणि महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये विरोधकांची एकजूट राहावी यासाठीचे प्रयत्न उद्धव ठाकरे त्यासोबत शरद पवार करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज ही भेट याच पार्श्वभूमीवर होती असं कळतंय। कारण जागा वाटप करायचं आहे, ज्या ठिकाणी ताकद दोन्ही पक्षांची आहे त्याचा सर्व्हे सुद्धा दोन्ही पक्षांकडनं केला जातोय आणि आता ज्या प्रकारे आपण बघतोय प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये जे काही दुबार मतदारांची नावं समोर येतात त्यावर आता पुढे नेमकी भूमिका काय घ्यायची, कारण याआधी सुद्धा आपण बघितलं तर राज्य निवडणूक आयोगाला दोन्ही नेते भेटायला गेले होते, त्यांनी पत्र सुद्धा मागील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला दिलं आणि आता पुढची रणनीती या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये ठरवली जाऊ शकते आणि त्यामुळेच दोन महत्वाचे नेते आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला भेटताना पाहायला मिळतात। याआधी सुद्धा आपण बघितलं होतं उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आले होते, तेव्हा एक प्राथमिक चर्चा या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झाली होती आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर आलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्या युती संदर्भात आणि एकूणच महाविकास आघाडी संदर्भात आज चर्चा होऊ शकते। जसं तू सांगतोयस वेदांत, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रितरित्या निवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहेत, तसे त्यांच्याकडून प्रयत्नही केले जात आहेत। मात्र मनसेची या संदर्भातली भूमिका ही अजूनही समोर आलेली नाहीये, तर मनसेच्या गोटात या संदर्भात काय चर्चा आहे नेमकी? आणि अद्याप अधिकृतरित्या कोणताही नेता किंवा स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी संदर्भात कुठलंही भाष्य केलं नाही, मात्र आपण बघितलं काही मुद्द्यांवर काही भूमिकांवर महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळाले। मग तो सत्याचा मोर्चा असेल, राज्य निवडणूक आयोगाचा जो काही कारभार त्या विरोधात तो काढलेला मोर्चा होता, त्यामध्ये काँग्रेस सोबत मनसेचे नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे विरोधकांची वज्रमूठ आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडनं केला जातोय या सगळ्या संबंधी चर्चा आज उद्धव ठाकरे कदाचित राज ठाकरे यांच्या सोबत करतील। कारण निवडणुकांच्या अनुषंगानं आपण बघितलं मुंबई काँग्रेस स्वबळाचा
नारा देते आणि त्यामुळे जागा वाटपाची चर्चा पुढे जावी. कारण युती होणार आहे ती अधिकृतरित्या कधी जाहीर करायची, मात्र जाहीर करत असताना जागा वाटप सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यामुळे असे काही वॉर्ड आहेत जिथे दोघांची सेम ताकद आहे. मग अशा प्रकारे कशा प्रकारे आपण हे जागा वाटप करायचं या सगळ्या दृष्टिकोनातून दोन महत्वाचे नेते भेटणं गरजेचं आहे. आणि आपण बघतोय की युतीची चर्चा पुढे जात असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला येत आहेत आणि पुढची रणनीती ठरवली जाणार. मी जसं आधी सांगितलं की प्रारूप मतदार यादीमध्ये दुबार मतदारांचा जो काही घोळ आहे किंवा जो काही विषय आहे तो दोन्ही पक्षांकडनं लावून धरला जातोय. अगदी मतदारांपर्यंत पोहोचतायत. पदाधिकारी कार्यकर्ते हे वारंवार हा प्रश्न उपस्थित करतात, नेते सुद्धा उपस्थित करतात आणि त्यामुळे आता पुढची भूमिका नेमकी काय घ्यायची, कारण ही भूमिका घेत असताना महाविकास आघाडीला सुद्धा सोबत घ्यायचं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर कदाचित या भेटीनंतर मिळू शकतील आणि एक रणनीती मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये ठरू शकते. नक्कीच या भेटीमध्ये आज नेमकी काय चर्चा होते याकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.